राम जाधव सर, कुठल्या अँगल आज वाटतंय का हो? वाटतंय आपल्या मधले जाईत ना, बरोबर आहे ना? आपल्या मधले आवश्याच्या पलीकडे बाबुलीचे, बरोबर आहे, आपल्या जवळचे जाईत ना, बरोबर आहे ना? साधी 1 एकर सुद्धा शेती नाही मित्रांनो, घरची परत हँडओव्हर करतो. थँक्यू सर. थँक्यू सर. नमस्कार. नमस्कार म्हणजे दिवस असला पाहिजे, कारण अतिशय सुंदर असा दिवस आहे तो म्हणजे रविवारचा, आणि रविवारचा महत्वाचा दिवस. तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना बळजबरीने का होईना गेल्या आठवड्यापासून, 15 दिवसापासून, महिन्यापासून, वर्षापासून आपल्याला सांगितलं असेल की आयुष्यामध्ये 2 ते 2.5 तासाचा वेळ तुम्ही आमच्या सोबत या, बसा, समजून घ्या, बरोबर ना? पण आवाज येत नाही. आवाज आला पाहिजे की नाही? थोडस ताट बसूया, थोडस ताट बसण्याचा प्रयत्न करूया, बरोबर ना? आणि बोलण्याचा प्रयत्न करूया. बोललं पाहिजे का नाही बोललं पाहिजे? बघा, शोक सभेला जरी लोक आले होती ना काल, परवाच्या दिवशी, कालच, बरोबर ना? शोक सभेला आलेल्या लोकांनी बोललं का नाही बोललं? फायदा करून घेतला. पक्षाचा माणूस वेगळा, परंतु कितीतरी पक्षांनी फायदा घेतला, नक्की घेतला, बरोबर ना? मित्रांनो, काँग्रेस पक्षाचा माणूस पण भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या लोकांनी लातूर मध्ये बॅनर लावले होते, बरोबर बोलतोय का? बघा, आवाजामध्ये दम नाही. डोक्याने मानाने बोलण्यापेक्षा तोंडाने बोललेलं बरं राहील. हा, परत एकदा संधी देतो. नमस्कार. सर्वांनी बोलायचंय नमस्कार. जोरात बोलायचंय नमस्कार. स्वतःसाठी नमस्कार. बघा, आवाजामध्ये दम आहे का स्वतःसाठी म्हणल्यानंतर? बरोबर ना? एकदम दिलखुलास बोलायचंय मित्रांनो, कारण आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत, बरोबर ना? सर्वांना घरी जायचंय, घरी जायचंय ना? तर थोडा वेळ लांबवायचंय का नाही, बरोबर ना? तर तुमच्या सोबत मला पण घरी जायचंय, जायचंय ना? परंतु एकदा मनापासून शेवटचा करायचा. पण बघूया आपण आत्मीयतेनं, तळमळीनं, एकदम जबरदस्त ईमानदारी के साथ नमस्कार कैसा होता है, बरोबर ना? देखो, शब्द ईमानदारी आया है ना? बरोबर, नमस्कार. धन्यवाद मित्रांनो. आजच्या सुंदर अशा गेटवे टू सक्सेस, देशातला नाहीतर जगामधल्या उत्कृष्ट अशा कंपनीमध्ये मी नॅशनल टीम कॉइंटर प्लस स्टार भरले. एक्झिक्युटिव्ह तुम्हा सर्वांचं मनपूर्वक वाजवायचं असेल तर स्वतःसाठी जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत झालं पाहिजे. जोरदार टाळ्यांमध्ये मित्रांनो. बघा, आपण सरांनी अतिशय सुंदर अशी गोष्टी केली. त्यांनी सांगितलं की गेल्या 5-5.5 वर्षांपूर्वी नाईक चौकामध्ये गुरु सिटी मेडिकलच्या बाजूला एक गॅरेज होतं. त्या गॅरेज समोर मी राहणारा व्यक्ती होतो मित्रांनो. त्यावेळेस लॉकडाऊन पण पडलेलं होतं. गावाकडे जायचं म्हणजे तेवढ्या पैशाची मुबलकता नव्हती, कारण उद्या लातूरलाच यायचं होतं. विचार केला की जागा येण्यामध्ये पैसा घालण्यापेक्षा आपण थांबूया इथं, बरोबर ना? असं मी नाही म्हणत, 3 ते 4 महिने असा प्रवास केलेला आहे. कारण सतीश सरांना माहिती होतं म्हणून त्यांनी आज सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो, बरोबर ना? परंतु जर मागितलं तर देव देतो असं लोक म्हणतात. बरोबर बोलतोय का खरं बोलतोय? मला सगळ्यांनी बोलायचंय. बरोबर बोलतोय ना? बरोबर ना? बरोबर बोलतोय मी. बरोबर, मागितलं की देव देतो मित्रांनो, पण देत नाही. परंतु इमानदारीने जर मागितलं, तळमळीने जर मागितलं मित्रांनो, तर देव अल्लाह कुरान बाबा देता है. आज नहीं तो कल, कल नहीं तो परसों, 6 महीने 1 साल के अंदर जरूर देता है, बरोबर ना? तर मित्रांनो, मी हे मागत होतो. माझ्या आयुष्यामध्ये जी गरिबीचं दारिद्र्य आलेलं आहे, गरीब म्हणून जन्माला आलो होतो, माझ्या हातामध्ये नव्हतं. पण श्रीमंत होऊन मरायचं हे मात्र माझ्या हातामध्ये 100% आहे मित्रांनो. परंतु शोधामध्ये होतो. मला एका सिस्टमची गरज होती, मला एका चांगल्या कामाची गरज होती. त्या काळामध्ये लॉकडाऊन पडलं होतं. लॉकडाऊनचा मतलब एका कोरोना नावाच्या व्हायरसनं अख्खा जग घरामध्ये बंद केलं होतं. भल्या मोठ्या लोकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या, भल्या मोठ्या लोकांचे व्यवसाय बंद पडले होते. आपलं शिक्षण 12वी डबल ट्रिपल नापास होतं मित्रांनो. आपल्याला नोकरीला कोण ठेवणार हा प्रश्न माझ्या नशिबी होता. पण मी खचलो नाही मित्रांनो. या बळी तो हिम्मत बळी. माझ्याजवळ काय आहे तर माझ्याजवळ फक्त हिम्मत आहे मित्रांनो. आणि आजपर्यंत आपण हिम्मत कधी खचू दिली नहीं, बरोबर ना? हिम्मत है, खुदा तो क्या करेगा मर्दा, है ना? हिम्मत मर्द के अंदर है तो खुदा भी कुछ कर नहीं सकता दोस्तों. आणि या ब्रीद वाक्याला धरून मी ईश्वराला मागत होतो. माझ्या आयुष्यामध्ये मला पुढे जायचंय, मला मोठं व्हायचंय, मला गरिबीचा कलंक पुसायचा आहे. माझी गरज आहे पैसा, आणि पैसा जर असेल तर मी माझ्या गरजा पूर्ण करू शकतो. मी मागत राहिलो मित्रांनो. लॉकडाऊन लोकांसाठी परेशानी होती, परंतु लॉकडाऊन माझ्यासाठी एक लक्ष्मीचा अवतार घेऊन आली. आणि माझ्या हातामध्ये त्या व्यक्तीने मित्रांनो सुंदर अशी सिस्टम दिली. असे आपल्या सगळ्यांचे रोल मॉडेल, असे आपल्या सगळ्यांचे गॉडफादर, त्यांनी लातूरच्या मातीमध्ये स्वतःला गाडून घेतलं.
उभं केलं, शिकले टिकले आणि टिकवण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रामध्येच नव्हे मित्रांनो, भारत देशामध्ये भल्या भल्या लीडरला काम करण्याचं काम उभा केलं मित्रांनो. त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये एक शिक्षक व्यक्तिमत्व, जीवन आणि मरण ईश्वराच्या हातामध्ये असतं. त्या काळामध्ये मित्रांनो असे मला देवदूत भेटले. त्यांनी मला सांगितलं, श्याम तुझ्या आयुष्यामध्ये ही सुवर्ण संधी आहे, स्वीकारलं तर संधी आहे, नाही स्वीकारलं तर संधी नाही. मी म्हणलं सर येस, मी स्वीकारायला तयार आहे. सरांनी मला तुम्ही जे गेल्या 1-1.5 तासापासून ऐकत आहात, काय समजलं मला माहिती नाही, काय पटलं मला माहिती नाही, परंतु मला पैशाची गरज होती, मला प्रोडक्टची गरज होती, माझं आरोग्य चांगलं राहायला पाहिजे होतं, माझ्याजवळ पैसे असायला पाहिजे होते, हे माझ्या डोक्यामध्ये होतं. पण कुणीतरी सांगितलेलं ऐकलं पाहिजे. मी विचार केला, पाठवलाय ना देवाने देवदूत, तर मग त्याचा स्वीकार केला पाहिजे. मी स्वीकार केला मित्रांनो. अशा माझ्या ग्रेट अँड ग्रेट महागुरूचा, ते म्हणजे आपल्या सगळ्यांचे महागुरु आदरणीय कॉन्टिनेंटल टीम कॉरेंटर प्लस स्टार परले एक्झिक्युटिव्ह आदरणीय निजाम शेख सरांना मनापासून वंदन करतो. मित्रांच्या व्यक्तीमुळे मी आता माहीतच्या लायकीचा बनू शकतो. 5.5 वर्षांपूर्वी माझ्याजवळ तुम्ही जे प्रोडक्ट ऐकले ना मित्रांनो, तुम्हाला हे प्रोडक्ट आवडले असतील, पटले असतील, समजले असतील. ज्या ज्या आजारांची नावं निजाम शेख सरांनी घेतले, छान प्लॅन सांगितला, छान प्रोडक्ट सांगितले. प्रत्येक माणसाची गरज आहे, फक्त समजून घेणं गरजेचं आहे, सिरियसनेस पण असणं गरजेचं आहे. ज्यांनी आणलं त्याच्यावरती भरोसा ठेवणं गरजेचं आहे. ज्या व्यक्तीने भरोसा ठेवून हातामध्ये हात दिला मित्रांनो, त्याच्या आयुष्यामध्ये या डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये नुकसान होत नाही मित्रांनो. म्हणून जबरदस्त असा प्लॅन प्रेझेंटेशन त्यांनी दिलं. आता मी इरशाद शेख सरांसाठी टाळी कशी झाली पाहिजे, टाळी कशी झाली पाहिजे, एकदम मनात टाळी झाली पाहिजे. अतिशय सुंदर असा प्लॅन सरांनी सांगितला, आम्ही ऐकून घेतलं होतं मित्रांनो. गरज होती पैशाची. तुम्हाला जशी आजारांची नावं लक्षात आली, नातेवाईक पण लक्षात आले असतील, मित्र परिवार पण लक्षात आला असेल. परंतु मित्रांनो मलाही मित्र होते, मलाही नातेवाईक होते. मी विचार केला, बरं झालं सर चांगले प्रोडक्ट तुम्ही सांगितले. समाजातल्या लोकांना गरज आहे आरोग्य चांगलं ठेवण्याची, घर विषमुक्त बनवण्याची, माती सुपीक बनवून आपल्या जमिनीला 40% उत्पादनामध्ये आपलं प्रोडक्ट वाढ झाली पाहिजे. माझा शेतकरी राजा हा शेतकरी राजा नाही राहिला, शेतकरी कर्जबाजारी होत चाललेला आहे. तुम्ही मी कुठेतरी पुढाकार घेणं गरजेचं आहे. जो व्यक्ती पुढाकार घेतो तो व्यक्ती पुढे जात असतो मित्रांनो. हे मला समजलेलं होतं आणि म्हणून मित्रांनो प्रोडक्टला घेऊन जवळच्या नातेवाईक मित्राकडे गेलो. लोकांनी मला जन्मल्यापासून आतापर्यंत बघितलं होतं, माझी परिस्थिती बघितलेली होती. परंतु मित्रांनो परिस्थिती जर गरिबीची असेल ना, तर आपल्या बरोबरीचे लोक सुद्धा आपलं ऐकत नाही. तुम्ही पण माझ्या विचाराचे मित्रांनो, माझ्याही आयुष्यामध्ये असंच झालं, पण मी खचलो नाही, कारण माझा हेडमास्टर खमक्या होता. आणि म्हणून मी विचार केला, जर माझा हेडमास्टर खमक्या आहे तर मी नाराज नाही होणार, कारण मला सिस्टम माहिती होती मित्रांनो. सिस्टमला फॉलो करत काम करत गेलो. इथं सेमिनार होता, सेमिनार मध्ये नवीन लोकांना आणून बसवलं की जाणकार व्यक्ती बोलून समजावून सांगतो मित्रांनो. इथं झूम मीटिंग होते, त्यांना वेळ मिळत नाही, त्या लोकांना आपापल्या घरामध्ये बसून सुद्धा ऐकता येऊ शकतं. मी त्याचाही उपयोग करून घेतला. जिथं जिथं फील्डवर जाऊन काम करता येईल, प्रत्येक माणसाला विश्वास देऊन उभं करता येईल, हे मी काम केलं मित्रांनो. आणि पाहता मी जास्त बोलणार नाही. लोकांनी तर भरोसा ठेवला. ज्यांच्या जिभेवर साक्षात सरस्वती प्रसन्न आहे, ज्यांच्यामुळे मीच नाही हजारो लोक घडली मित्रांनो. हजारो लोकांच्या गरिबीचा कलंक पुसला गेला. लोक पैशासाठी मरमत करत होती, ज्यांच्याकडे दररोज पैसा येत गेला, आठवड्याला पैसा येत गेला, महिन्याला पैसा येत गेला. आणि एका गरिबीच्या पोराला आज मित्रांनो या माईकच्या लायकीचं बनवून आज मी गरीब नाही हे सांगण्याचं जे धाडस निर्माण होतं, ही सिस्टमची ताकद आहे मित्रांनो. मनापासून जोरदार टाळी झाली पाहिजे सिस्टमसाठी. त्या सिस्टमचा राहिलो मी मला समजावून सांगण्यासाठी मी आलो मित्रांनो. मी माझ्या मनाचं सांगण्यासाठी मी आलो. माझ्या अंगाला काम नव्हतं. तसं आपल्या घरामध्ये सुद्धा शिकलेली मुलं आहेत, मुली आहेत. आपल्या गावामध्ये तालुक्यामध्ये मुलं मुली आहेत मित्रांनो. त्यांच्या हाताला काम नाही, रिकामे आहेत. परंतु रिकामी मुलं करतात काय, तर रिकामीच कामं करतात. आई वडिलांना त्रास होतो. जर बालक सुखी नाही राहिला तर बालक सुखी होऊ शकत नाही मित्रांनो. आपल्याला ईश्वराने संधी दिलेली आहे ना. बघा इथं नोकरी करणारा माणूस एकटा पैसे कमवतो, त्याच्या आयुष्यामध्ये गरजा स्वप्न पूर्ण होतात. पण एक मात्र ही इंडस्ट्री आहे, इथं आपणही पैसे कमवतो. आपल्या सोबत येणारा माणूसही पैसा कमवतो. ज्यांनी भरोसा ठेवला
बघा असेही लोक पैसे कमवतात मित्रांनो, आणि मला पैसे कमवायचे होते, मी मन लावून काम करत गेलो मित्रांनो, या सिस्टमला फॉलो करत गेलो. आयुष्यामध्ये काय झालं मित्रांनो, 5,000 रुपये मला या सिस्टम मध्ये मला लागणारे प्रोडक्ट घेण्यासाठी पैसे नव्हते मित्रांनो. आजची माझी ताकद आहे एका दिवसभराचं इन्कम कमीत कमी 5,000 ते जास्तीत जास्त 12,000 रुपये दिवसाची इन्कम आहे मित्रांनो. ही ताकद माझी नाही, ही ताकद या सिस्टमची आहे. ते मीच कमवतो असं नाही, इथं आलेला नवीन व्यक्तीही कमवू शकतो. ज्यांनी सिस्टमला फॉलो केलं, ज्यांनी सिनियरला फॉलो केलं, ज्याला प्रोडक्ट वरती भरोसा ठेवला, इमानदारी के साथ आपलं चांगलं झालेलं आहे, लोकांचं चांगलं करण्यासाठी विचाराची देवाणघेवाण करणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यामध्ये सुद्धा होतं मित्रांनो. बघा ज्याला पायी चालण्याची लायकी नव्हती, आज मित्रांनो 4 ते 5 टू व्हीलर गाड्या झाल्या, आज C क्लास सियाज गाडी, आज 4 व्हीलर गाडी मेंटेन करतोय मित्रांनो. कदाचित तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने येणाऱ्या 2 फेब्रुवारीला किंवा येणाऱ्या 15 मार्च 2026 ला माझी सेकंड लक्झरियस गाडी सुद्धा माझं घेण्याचं स्वप्न आहे, तर तेही सुद्धा पूर्ण होऊ शकतं जर तुमचं सहकार्य असेल तर. असं नाही, इथं प्रत्येक व्यक्ती सुद्धा करू शकतो मित्रांनो. ज्यांनी आजपर्यंत विमानतळ बघितलेलं नव्हतं, विमानाचं टायर बघितलेलं नव्हतं, आतापर्यंत 17 वेळेस विमानाचा प्रवास करण्याची संधी भेटली मित्रांनो. हे मलाच नाही, जे लोक आयुष्यभर विमानाचं जसं मी बघितलेलं नाही टायरला, यांनी पण नाही बघितले असते मित्रांनो. शेतकरी बांधवाला, शेतकरी भगिनींना, सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेल्या मुलांना मित्रांनो मला सौभाग्य भेटलं की या लोकांना विमान प्रवास करून दाखवण्याचं. आतापर्यंत 250 पेक्षा जास्त लोकांना विमान प्रवास पण करून दाखवला. ताकद माझी नाही, एक बेरोजगार सांगतोय, ते तुम्ही करू शकता. मन लावून केलं तर सगळं होऊ शकतंय, धरसोड केल्यानंतर काही होणार नाही मित्रांनो. हे करत असताना आज तुम्हाला आवर्जून एवढंच सांगायचं आहे, मी काय यशस्वी झालो, मी या सिस्टमला फॉलो केलो, मी सिनियरला फॉलो केलो, मी 24 तास फील्डवर राहण्याचा प्रयत्न केलो, काम करण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. तुम्ही पण करा, तुमच्याही आयुष्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. जास्त वेळ न घेता तुम्ही सगळेजण बराच वेळापासून ऐकत आहात, मलाही महागुरूंना ऐकायचं आहे. त्यांचे शब्द कानावर पडले ना, मस्तक पण चालतं, आणि जेव्हा मस्तक चालतं ना तेव्हा मनगट पण काम करतं. जेव्हा मनगट काम करतं ना मित्रांनो, तेव्हा मनी पॉवर सुद्धा जनरेट होऊ शकते मित्रांनो. तर तुम्हा सगळ्यांना या सिस्टम मध्ये येण्यासाठी मन लावून सिनियरला 1000 दिवस मिळून मिसळून एका हातामध्ये हात घालून काम करण्यासाठी, तुमच्या घरातले दारिद्र्य भोग घराच्या बाहेर काढण्यासाठी, स्वतःचं घर विषमुक्त बनवण्यासाठी, स्वतःची माती सुपीक बनवण्यासाठी, आणि स्वतःच्या कुटुंबामधल्या मुलाबाळांचं, आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जशी मला पांडुरंगाने 5.5 वर्षापूर्वी सद्बुद्धी दिली होती, ती सद्बुद्धी तुम्हाला देव. या प्रसंगी एवढंच बोलतो,